हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो येस, हा सेकंड पार्ट आहे. सो फायनली आम्ही जेटीमध्ये बसलो होतो आणि जेटीमध्ये अशा सगळ्या गाड्या लागल्या होत्या आणि जेटीचा टाईम असतो. सो येस, टाईम झाल्यानंतर जेटी निघते आणि खूप गाड्या बसतात ह्याच्यामध्ये आता कमी गाड्या आहेत पण अजूनही गाड्या बसतात त्याच्यामध्ये. सो येस, फायनली जेटी निघाली आणि इतकं ऑसम फील येत होतं ना. आणि मला जेटीमधूनच जायचं होतं, म्हणजे बाय रोडसुद्धा आपण जाऊ शकतो, पण मला जेटीमधूनच जायचं होतं. आणि ही लास्ट होती मे बी, आय डोंट नो, ह्याच्यानंतर पण एक होती म्हणतात, पण तिचं काही कन्फर्म नसतं. सो ही तर लास्ट होती. सो मला ह्यासाठी जायचं होतं बिकॉज सनसेट बघायला मिळतो आणि छान इव्हिनिंग स्पेंड करायला मिळते. सो सुंदर वाटतं. आणि जेटी अशी मध्ये गेल्यावर अशी थोडीशी अशी हलते, तर थोडीशी फाटते बट ठीक आहे, छान एक्सपिरियन्स मस्त असतो. सो मला ह्यासाठीच जायचं होतं जेटीमधून. सो फायनली दिघी पोर्ट आलं आणि सगळे फटाफट उतरले आहेत. पण बाईकवाले पटकन जातात आणि गाड्या फोर व्हीलर्स वगैरे न्यायला थोडा टाईम लागतो. सो त्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर ओंकारला पप्पा सांगत होते की हळू घे म्हणून, बिकॉज कधी काय होतं, साईडनी गाडी काढताना अंदाज येत नाही आणि मग गाडी पाण्यामध्ये वगैरे जाऊ शकते. सो येस, फायनली आम्ही आलो दिव्याघरला त्यानंतर. आणि आजोबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, सो त्यांना विचारपूस केली त्यांची आणि गेलो आतमध्ये. सो फायनली मामाकडे आलेलो आहे आणि हे मामाचं घर आहे. तुम्हाला मामाच्या घराची टूर मी मे बी या व्लॉगमध्ये नाही आहे, पण देईन, नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा. सो ह्या माझ्या आज्या आहेत. सो सगळ्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर रात्री ही पालखी निघते मंदिरामधून. सो येस, ही बोरलीला चिंचमाता देवी आहे आणि त्याची पालखी निघते. येस, पुढे बघा. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे आत्याकडे स्टे आहे आमचा. सो येस, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.